हे ऑल सगळे कसे आहात. वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू धिस न्यू ब्लॉग. तर मागच्या ब्लॉगमध्ये ह्या फिश म्युझियमबद्दल मी तुम्हाला बरीच माहिती आणि फिशबद्दलही बरीच माहिती देत होते. तर तसंच राहिलेल्या माशांबद्दलही मी बऱ्याच व्हिडिओ काढलेल्या आहेत, त्यासुद्धा या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अजून या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे त्याची ही व्हिडिओ बघा. कसे होते फिश? छान आहे फिश. अरे निवायते फिश बघ किती. तो बैठ जाओ. दाखवते गाव सुद्धा मी दाखवते. सो प्रीकॅप व्हिडिओ तर तुम्ही बघितली आणि त्यात तुम्हाला कळलं असेल की ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही काय काय बघणार आहात. तर ह्या म्युझियममध्ये खूप फिश टँक्स आहेत, तसंच प्रिझर्व केलेल्या पण फिश ठेवलेल्या आहेत. सो ह्या टँकमध्ये तुम्ही बघू शकताय मस्तपैकी प्रॉन्स आपल्याला दिसते आहे. वेगवेगळ्या साईजमध्ये सुद्धा त्यांनी आणि वेगवेगळ्या टाईप्सच्या प्रॉन्स ह्याच्यात आपल्याला बघायला भेटत आहेत. तर ज्या कोणाला फिशबद्दल नॉलेज असेल त्यांनी नक्की आम्हाला DM करून ह्यांची नावं सांगा, सो दॅट आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये ते सगळ्यांसोबत शेअर करू शकतो. आणि जर ब्लॉग आवडत असतील तर प्लीज फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. प्लीज टू सबस्क्राईब टू आवर चॅनल अँड ऑल्सो फॉलो अस ऑन इंस्टाग्राम. तर या टँक्स थ्रू आपल्याला अनेक प्रकारचे समुद्री मासे बघायला भेटलेले आहेत. तसंच समुद्राच्या खाली जे काही प्लांट्स आहेत ते सुद्धा त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. ते आपण पुढच्या टँक्समध्ये बघणार आहोत. तर ह्या ॲक्वेरियममध्ये भरपूर फिश आपल्याला बघायला भेटल्यात, पण मेनली समुद्रामध्ये 30,000 स्पीसेस ऑफ फिश अवेलेबल असतात. तर फिशबद्दल एक फॅक्ट सांगते, ते एकमेकांसोबत कम्युनिकेट साऊंड, कलर्स आणि मोशन्स थ्रू करतात. सो आजच्या काही मॉडर्न फिश आहेत त्यांना टेट्राक्रोमॅटिक म्हणतात, म्हणजेच त्यांना ह्युमन्सपेक्षा छान कलर्स दिसतात. सो ओशनमध्ये अनेक शार्क्सचे प्रकार असतात आणि इकडे सुद्धा ज्या शार्क्स आहेत अवेलेबल त्यांची लिस्ट इथे लावलेली आहे. तर मी ती तुम्हाला वाचून दाखवते. ग्रेट व्हाईट शार्क, टायगर शार्क, नर्स शार्क, वेल शार्क. तसंच आता आपल्याला इकडे शेल्स बघायला भेटत आहेत, शंख वेगवेगळ्या प्रकारचे, आणि इथे डॉलर फिशसुद्धा आहे त्यामध्ये. तर आता पुढच्या ज्या काही टँक्स आहेत त्यामध्ये आपल्याला अजून काही फिश बघायला भेटेल, जसं क्लाउन फिश, लायन फिश, ट्यूना, स्टिंगरे, अँगलर फिश, सी हॉर्स, मर्लिन, असे काहीसे पुढे सुद्धा फिशेस. सो नाव कमिंग अक्रॉस वन ऑफ द इंटरेस्टिंग फॅक्ट दॅट इज अबाउट इलेक्ट्रिक ईल. इट इज नोन ॲज फिश फ्रॉम नाईफ फिश फॅमिली. 500पेक्षा जास्त फिशेस इलेक्ट्रिसिटी आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस करू शकतात. सो इल्स स्किन प्रोटेक्ट इटसेल्फ फ्रॉम इलेक्ट्रिक अटॅक. पण जर एखादी इल इंजर्ड झाली तर त्या शॉकनी स्वतः मरून जाते. आणि एका इलच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये 10 लाईट बल्ब्स ऑन होऊ शकतात. आणि तसंच जर त्या इलचा शॉक कोणत्या ह्युमनला बसला तर त्याची डेथसुद्धा होऊ शकते.
सो आता आपल्याला इकडे खूप मोठा क्रॅब बघायला भेटतो. तो व्हिडिओमध्ये एकदम छोटा दिसतोय पण तो साईजने खूप मोठा आहे. क्रॅब बघता बघता अजून एक गोष्ट इथे मेन्शन केली आहे, ती म्हणजे इथे कोकोनट क्रॅबसुद्धा अवेलेबल होते. तर त्याच्याबद्दल इथे काही माहिती दिलेली आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर कोकोनट क्रॅब म्हणजेच ज्या क्रॅब्समध्ये ॲबिलिटी असते ट्री क्लाइंब करण्याची आणि त्यांच्यामध्ये कोकोनट क्रॅक करण्याची पण शक्ती असते, त्यामुळे त्यांना कोकोनट क्रॅब असं नाव दिलं आहे. इंटरेस्टिंग ना. तर इकडे खूप फिश बघायला भेटल्या आणि पुढेसुद्धा त्यांनी एक लॅबॉरेटरी रेडी केली आहे जिथे अनेक प्रकारचे वॉटर बॉडीज प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. सो ह्यापुढे आपण हे टँक्समधले फिश बघून झाल्यावर तिकडेसुद्धा जाणार आहोत. सो जाता जाता पण मोठे फिशसुद्धा बाहेर ठेवलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तसंच मला एक विचारायचं आहे, कोणाकोणाला फिश टँक घरी ठेवायला आवडते आणि कोणाकोणाच्या घरी फिश टँक्स आहेत ते नक्की मला कमेंट करून सांगा. कारण फिश टँक्स घरी असणं हे खूप वास्तूप्रमाणे चांगलं असतं, कारण त्यामुळे सक्सेस आणि हार्मनी घरात येते असं म्हणतात. आणि फिश टँक ठेवल्याने हॅपीनेस आणि गुड हेल्थ फॅमिलीला प्राप्त होते. सो इथे ओशनमध्ये जे जे वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत ते प्रिझर्व करून आपल्याला बघण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि पुढे शंखांचं वेगवेगळ्या प्रकारचे मिनिएचरसुद्धा रेडी केलेले आहेत दाखवण्यासाठी की शंखांचा वापर आपण शोपीस बनवण्यासाठी कशा प्रकारे केला जातो. तसंच इकडे वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्नेक्ससुद्धा ठेवलेले आहे. सो प्रिझर्व केल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जसे स्नेक्स ठेवलेत तसेच क्रॅब्ससुद्धा आहेत, ते तुम्हाला पुढे बघायला भेटतील. आणि ऑयस्टर्ससुद्धा ठेवलेले आहेत आणि पुढे एक मोठा शार्कसुद्धा प्रिझर्व करून ठेवलेला आहे. तसंच इकडे जे काही छोटे फिश आहेत ज्यांची सगळ्यांची नावं त्याच्यावरसुद्धा आणि माहितीसुद्धा बोर्डवर लावून ठेवलेली आहे. सो आमचा एक्सपिरियन्स या ॲक्वेरियमबद्दल खूपच छान आहे, इंटरेस्टिंग आहे. ज्या कोणाला ह्या सगळ्या माहितीची आवड आहे त्यांनी नक्की इथे व्हिजिट करा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा आम्हाला कमेंट किंवा इंस्टाग्रामवर DM करून सांगा. सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू सबस्क्राईब टू आवर चॅनल अँड ऑल्सो फॉलो अस ऑन इंस्टाग्राम. सो इथे तुम्ही बघू शकताय हा क्रॅब साईजनी मोठा आहे, कॅप्चर करताना थोडा छोटा वाटतो आहे कॅमेरा थ्रू. तसंच बाजूला जेलीफिश पण दिसत आहेत आणि ऑक्टोपस ठेवलेली आहे आणि तसंच सी हॉर्सचे पण वेगवेगळे प्रकार आपल्याला इथे बघायला ठेवलेले आहेत प्रिझर्व करून. आता छोटी फिश बघून झाल्यानंतर ह्या टँकमध्ये खूप मोठी एक डॉल्फिनसुद्धा प्रिझर्व करून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर आपण पुढे शेल्सपासून बनवलेले छान छान मिनिएचर शोकेसमध्ये ठेवायला इथे आपल्याला दाखवले आहे. त्याच्यापासून पिंडसुद्धा सुंदर बनवली आहे, गणपतीच्या मूर्ती आहेत, ॲनिमल्स आहेत आणि छान छान क्यूट डॉल्ससुद्धा बनवायचा प्रयत्न केला आहे. आणि इकडे वेगवेगळ्या टाईप्सचे ओशनमध्ये जे जे शेल्स आहेत ते सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. यानंतर 2-3 फिश आपल्याला अजून प्रिझर्व करून बघायला ठेवलेले आहेत. एकंदरीत पूर्ण ओशन लाईफ इकडे दर्शवलेली आहे. सो हे सगळं बघून झाल्यानंतर हा एक्झिबिशनचा एंड होतो आणि समोर जो डोर दिसतोय तिथून आपण आता बाहेर पडणार आहोत. तर अशी होती ही आपली ॲक्वेरियमची कसे होते फिश. छान आहे हे फिश आहे. तुला आवडलं फिश. हे फ्लूटचा फिश. सो व्हॉट इज आवर नेक्स्ट लोकेशन. लाइट हाउस. धूप में लाइट हाउस. अरे वो अंदर जाना है लाइट हाउस के.
सो आपलं नेक्स्ट लोकेशन लाईट हाऊस होतं, बट काही कारणांमुळे ते लाईट हाऊस बंद आहे. त्याचे टायमिंगसुद्धा चेंज केले गेले, त्यामुळे आपण बघू शकलो नाही. आणि इव्हनिंगमध्ये परत एवढ्या लांब ट्रॅव्हल करणं पॉसिबल नाही, त्यामुळे आपण आता आपल्या वेगळ्या एका डेस्टिनेशनला चाललेलो आहोत. सो लेट्स सी. सो आता आपण येऊन पोचलेलो आहोत रत्नदुर्ग किल्ला बघण्यासाठी. तर या किल्ल्याबद्दल जी काय माहिती मला मिळाली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून जिंकून घेतला होता. तर काही वर्षांनी धोंडोबा यांनी हा किल्ला रिबिल्ड केला आणि अजून भक्कम केला. तसंच छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा या किल्ल्याला भेट दिली होती. तर चला आता आपण किल्ला चढायला सुरुवात करूया आणि ह्या किल्ल्याबद्दल जी काही माहिती मला मिळेल ती ह्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एंट्री टायमिंग्स आहेत सकाळी 7 ते संध्याकाळी 7. तर हा रत्नदुर्ग किल्ला हा माउंटन एरियावर उंचावर बांधला गेला आहे आणि ह्याला चढायला जास्त पायऱ्यासुद्धा नाही आहेत. अगदी इझिली आपण चढू शकतो आणि एक्सप्लोअर करू शकतो. तसंच ह्या किल्ल्यामध्ये एंटर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी ॲप्लिकेबल नाही आहे. फ्रीली आपण हा किल्ला बघू शकतो आणि बघू शकताय किती छान ह्या किल्ल्याला कलर वगैरे देऊन छान नावारूपाला आणलेला आहे. सो ह्या पोर्टवरून बरेच इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट्सचे बिझनेस चालू असतात. सो मी तुम्हाला कॅमेरा रोटेट करून दाखवते किती छान इथून सुद्धा व्ह्यू भेटतो बघायला. स्लो वॉक करा, एवढंच करायचं आहे बघ. टेम्पल आहे इथे आहे ना आपल्याला डायरेक्ट चल लवकर फास्ट फास्ट. अरे निवा इथे फिश बघ किती मोठी आहे. मनू बघा कशी रडते. नाही नाही माझी पोरगी गोड आहे. मनू रडते बघा. हॅलो गाईस, मनू रडते. मनू बघा बेबी आहे छोटा. मी छोटा नाही, मी मोठी आहे. मोठी वॉक करते, छोटी वॉक नाही करत. आता छोटी नाही. तू छोटी आहे. तर ह्या किल्ल्यावर एक सुंदरसं जे मंदिर दिसतंय ते देवी भगवतीचं आहे. सो आधी आपण ह्या मंदिरात जाऊया आणि ह्या देवीची काय कथा आहे ती सुद्धा या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. इथे लिहिलेलं आहे की कॅमेराज आर नॉट अलाउड. सो मी तुम्हाला बाहेरून फक्त हे मंदिर दाखवते आणि त्याची कथा सांगायला सुरुवात करते. तर ही भगवती देवी ही मूळची रत्नागिरीची नसून ती कोल्हापूरची आहे. सो या मंदिराच्या एंट्रन्सच्या बरोबर समोर एक पुतळा आहे, तो आहे दर्या सारंग कान्होजी आंग्रेंचा. तर आता मी तुम्हाला देवी भगवती ह्यांची कथा सांगायला सुरुवात करते. तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा रत्नासूर, कोल्हासूर आणि करवीर ह्या नावाचे राक्षस ह्या पृथ्वी तलावर होते. तर ह्या पुढची आख्यायिका अशी आहे की शंकर भगवानांनी ह्या तिन्ही राक्षसांना संपवायची जी कामगिरी आहे ती अंबाबाईंकडे दिली होती. तर राक्षस कोल्हासुराला जिथे मारलेलं आहे तिथे आज कोल्हापूर वसलेलं आहे आणि जिथे करवीर राक्षसाला मारलं तिथे आता करवीर नगरी ही वसलेली आहे. तर राहिला विषय रत्नासूर राक्षसाचा. तर तेव्हा अंबाबाईंनी शंकरांना विचारले तर आता मी काय करायचं. तर त्यावेळी शंकर भगवानांनी अंबाबाईंना तपश्चर्या करायला सांगितले आणि ही तपस्या 2 वर्षांसाठी अंबाबाईंना करावी लागली शंकरांनी सांगितल्याप्रमाणे. आणि ज्यावेळेस त्यांनी डोळे खोलले तेव्हा त्यांच्यासमोर 2 देव्या उभ्या होत्या. तर त्यातली एक देवी होती तिमलाई देवी आणि दुसरी होती भगवती देवी. तर ह्या तिन्ही देवींनी मिळून कालांतराने रत्नासुराचा वध ज्योतिबाच्या वाडीतल्या खिंडीत केला. तर भगवती देवींनी रत्नासुराची मुंडकी उडवली आणि ज्या ठिकाणी ती मुंडकी उडाली तिथे रत्नागिरी वाडी आज वसलेलं आहे, जे आहे कोल्हापुरात. त्यानंतर देवी अंबाबाईंनी त्या दोन्ही देवींना सांगितलं तुम्हाला जिथे वाट दिसेल तिथे तुम्ही निघून जा. तर तेमलाई देवीनी तिथेच थांबायचं ठरवलं, त्यामुळे त्या कोल्हापुरातच राहिल्या आणि भगवती देवींनी कोकणाच्या दिशेला वाट धरली. तर कोकणामध्ये आल्यावर त्या अगोदर विशालगडावर थांबल्या. तिथे दर्ग्याचे त्यांनी दर्शन घेतले. तिथून गडावर येण्या अगोदर त्या 2-3 ठिकाणी थांबल्या.
गडावर आल्यानंतर त्यांनी स्वयंभू त्यांची स्वतःची स्थापना करून घेतली. तर अशी ही सुंदर आख्यायिका इथे येऊन कळली. ही तुम्हाला कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तोपर्यंत आम्ही इकडचा सी व्ह्यू बघतो आणि मग परतीच्या प्रवासाला निघतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा अँड प्लीज डू सबस्क्राईब. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.